क्रांती दिनाचे औचित्य साधून येवदा गावातील प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश आले आहे। प्रशासनाने आंदोलकांची गंभीर दखल घेत लेंडी नाल्यावरील पुलासाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। आंदोलनाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयासमोर भारत मातेचे पूजन करून स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना तसेच बापूसाहेब देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली। त्यानंतर भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद आणि लेंडी नाल्यावर पूल झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। गावातील युवक आणि शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। प्रशासनाच्या कारभारावर उठवले ताशेरे। गेल्या अनेक दिवसांपासून लेंडी नाल्यावरील पुलाची दुरावस्था, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि ग्रामसभेच्या ठरावांची अंमलबजावणी न होणे यावर आंदोलकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। सोपान वडतकर व कपिल काळे यांनी रस्ते आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवरून प्रशासकीय दिरंगाईबद्दल जाब विचारला। नेत्यांचा पाठिंबा व प्रशासनाची धावपळ। आंदोलनस्थळी आमदार गजानन लवटे, अंकुश कावडकर, बबनराव विल्हेकर, दीपक बगाडे, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या अरुणा गावंडे, विवेक पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला। ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि प्रशासक अमानुल्ला खान यांनी घटनास्थळी धाव घेतली। दर्यापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व आमदार गजानन लवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारांनी डीपीडीसी फंडातून लेंडी नाल्याच्या पुलासाठी 80 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे। या पुलाचे काम 15 दिवसात सुरू करण्याचे लेखी पत्र देण्यात आले। याशिवाय स्थानिक निधीतून मटन मार्केटसाठी 20 लाख रुपये देण्याचे पत्रही प्रशासनाने सुचवले। 15 ऑगस्टला गांधी चौकात उपोषणाचा इशारा। प्रदीप वडतकर यांनी स्पष्ट केले की दिलेल्या मुदतीत कामास प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास किंवा उर्वरित समस्यांवर 14 ऑगस्ट पूर्वी लेखी उत्तर न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी गांधी चौकात तीव्र आंदोलन किंवा उपोषण केले जाईल। आंदोलन शांततेत पार पडण्यासाठी येवदा ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर, दुय्यम ठाणेदार राजीव चंदनशिवे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या आंदोलनाचे आभार प्रदर्शन नीलकंठ गणवीर यांनी केले।